तर मुंबईच्या नालेसफाईवरून मनपा निशाण्यावर आलेली आहे। किशोरी पेडणेकरांनी मनपाच्या दाव्यांची पोलखोल केली। मुंबईची नालेसफाई 25% ही झालेली नाही, मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी टीका केली आहे। तर मोगरा नाला स्वच्छ न केल्यानं अंधेरी सबवे भरला। भाजपा सभागृह नेते गणेश खणकर यांनी माहिती दिली। महानगरपालिकेचे प्रशासन हे 105% आम्ही गाळ काढला असं दावा करतायत। देहरादूनला थंड हवेच्या ठिकाणी गेलेल्या महापौर ह्या 85% आम्ही गाळ काढलाय असा दावा करतायत। कुठेतरी उपमहापौरांची कोंडी करणं, तरी पण बिचारे आपल्या परीनं एक शिवसैनिक म्हणून फिरतायत। ते 70%चा दावा करतायत। महापौर मॅडम अमित साटम यांनी मोठाले दौरे केले, पाहणी केली, मोठमोठ्या घोषणा केल्या। त्याचं काय झालं? मग मुद्दा हा आहे की तुम्ही जे काय आम्हाला आकडेवारी देता ती सगळी खोटी आणि फेक आहे। काय 100, 125%, 116%, 111% नालेसफाई झाली, विविध आकडेवारी देत आहेत। त्या पद्धतीने नालेसफाई ही झालेली नाही आहे, कारण नालेसफाई 25% ही झालेली नाही आहे। जर मोठा पाऊस पडेल ह्या वेळेला मुंबईची परिस्थिती, मुंबईमध्ये हाहाकार माजेल एवढं नक्की। मी पाहणी केल्यानंतर जे माझ्या आज लक्षात आलंय की त्या ठिकाणी जर 15 ते 20 mm पाऊस जर पडला तरच त्या सबवेची क्षमता आहे। त्यापेक्षा थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्या सबवेमध्ये आता क्षमता उरलेली नाही। स्वतः JCB लावून त्या नाल्यामध्ये मी एक भाग स्वच्छ करायला सांगितला आणि त्यानंतर त्याचं पाणी एवढ्या वेगात सुरू झालं हे पाहिल्यानंतर मी आज पांडव यांना स्वतः सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे। जर आपल्या अधिकाऱ्यांनी हा भाग स्वच्छ करायला अगोदर सांगितला असता तर कदाचित आज सकाळी जे पाणी जमलेलं आहे ते पाणी जमलं नसतं असं मी म्हणणार नाही, कारण त्याची क्षमताच मुळात 15 mm ची आहे। कदाचित हे पाणी कमी जमलं असतं